फोपसंडी डोंगराच्या कुशीत वसलेलं अकोले तालुक्यातील एक सुंदर गाव. चारही बाजूला डोंगर असल्यामुळे या गावात एक तास सूर्य उशिरा उगवतो तर एक तास लवकर मावळतो. असंख्य ओढे, धबधबे, दाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर असा एकदम मन मोहून टाकणारा हा परिसर. या गावात अजूनही काही लोक गुहेत राहतात. आज आपण त्या गुहेत जात तेथील लोकांना भेटणार आहोत. तर आताच्या आधुनिक काळात पण लोक अजून पण गुहेत राहतात. त्याचं हे उदाहरण फोपसंडी गावातील आपले सोमनाथ वळे दादा, त्यांची पिढी जात ते या गुहेतच राहत आहेत. गुहा बघू शकता तुम्ही, पूर्ण गुहे आहेत आतमध्ये. आणि सोबतच जवळ असलेल्या कुंजरगड उर्फ कोंबडगडाची भटकंती करणार आहोत. नेहमीप्रमाणे पुण्यातून रात्री उशिरा निघत फोपसंडी गावात यायला वाजले रात्रीचे 3. दत्ता मुठे यांच्या पथिकालयात छान मुक्कामाची सोय झाली. रात्रभर मुसळधार पावसाने झोप उडवली. सकाळी जोर कमी झाला आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. पथिकालयापासून डांबरेने 2 किलोमीटर चालल्यानंतर फोपसंडी गावातून कुंजरगड किल्ल्याकडे जाणारी छान मळलेली वाट पकडली. हे बघा, याला वळसा घालत आपण जिथं स्टे केलेला ते फोपसंडीतील तिथून आपण डांबरेने सरळ आलो आणि एक चढाई मारून आता आपल्याला एक घर लागले. इथं वरती एका बाजूला अजूनही गुहेत लोक राहतात. बघणार आहे आपण, ते पण आज कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये. हे घर बघ कसं मस्त माचीवर एकटंच भारी आणि त्यांचा रखवालदार राखणदार. हा काठ्या आता नवीन पिढीचे आहेत बघा. अहो गावाकडे घ्यायला लागते असली काठी. गावाकडे आपले चांगल्या काळकाच्या बांबूच्या असतात की त्या चांगल्या. हा जातो. गप रे गप. नेहमीप्रमाणे स्वागत झालेलं आहे आपलं. नमस्कार बाबा. नमस्कार. बरं आहे ना? आज काय गुरु सोडली नाहीत काय? का आता पावसाची नाहीत? होय, आम्ही पुण्याचे. हा आता नाश्ता करून आलोय. हा कोण नाही. बाबा आता किती वर्ष झाले तुम्ही राहता इथं? पहिल्यापासून आपली पिढी सगळी गुहेत. एवढं होतं तसं. होय. मस्त. वरती पाणी नाही जिरपत? नाही ना? होय. हा कातळ आहे पूर्ण आतमध्ये. कातळ आहे तो गुहेचा आणि त्याला पाणी काढण्यासाठी हे लावले. हे बाबा लहानपणी एवढे असताना त्यांच्या आधीपासून तुमचे राहत असतील ना लोक. नाव काय बाबा तुमचं? सोमनाथ गोळे. वळे सोमनाथ वळे यांचं हे छान असं घर. गुरं बघू शकताय. तर आताच्या आधुनिक काळात पण लोक अजून पण गुहेत राहतात. त्याचं हे उदाहरण फोपसंडी गावातील आपले सोमनाथ वळे दादा, त्यांची पिढी जात ते या गुहेतच राहत आहेत. गुहा बघू शकता तुम्ही, पूर्ण गुहे आहेत आतमध्ये. कातळ बघू शकता काळाचं एकदम. आता ते ह्याच्यामध्ये झालं असेल चुलीमुळे काळा झालाय. तर ह्या गुहेत विशेष म्हणजे अजून पण आता पाऊस पडतोय बाहेर एवढा, एक टिपका पण कळत नाही आणि एवढं वाटते नाही तर काय बोलायला नाही.
तर ते म्हणजे त्यांचे बरेच पिढ्या इथे राहून गेलेले आहेत. त्यांचं थोडं आपण म्हणजे त्यांचं राहणीमान आणि उदरनिर्वाह कसा चालतो ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. तर तुम्ही राशन वगैरे कुठं खोपसंडीलाच जायला लागतं. आणि म्हणजे असं फक्त गुरच दूध दुभतच आपलं, त्याच्यावरच सगळं चालू आहे. आणि मुलं मुलं पण घरीच आहेत. हे अशी जनावरं बकऱ्या गुराकडं. हा हे नातू घेऊन जाते शाळेत. होय. शाळा कुठे आहे पोरांची? तर इथंच खाली खोपसंडी आपण आता ट्रेक स्टार्ट केलाय. तर ते बघू शकताय तुम्ही गुरं त्यांची. त्यांचा सगळा उदरनिर्वाह या दुभत्यावर चालू असतो. बकरी वगैरे आहेत त्यांची. वल्ला चारा होईल का? हा पण आता काही नसतील. नाही नाही आता नाही. तर तुम्ही कधी या गुहेला भेट द्यायला आला तर त्यांच्याकडे नाश्ता वगैरे करू शकताय, चहा वगैरे, कारण की त्यांना थोडी आर्थिक मदत पण होऊ शकते त्यातून. तर तुम्ही कधी आला तिकडं तर जरूर त्यांच्याकडं काय दही वगैरे असेल आपल्याकडे, लोणी बिणी बरंच. हा, तवाला आता सीजनला पण आता नाही ना. सीझनला आता काही नाही, कारण की पावसाळा सुरू झाला. तर तुम्ही इथे येऊन नाश्ता चहा वगैरे त्यांच्याकडे घ्या आणि त्यांना थोडीफार मदत होईल. असं फुकट काही कुठे मिळत नसते. तर नक्की आलं की भेट द्या तुम्ही. आता ही गुहा बघायलाच महाराष्ट्रातून बरीच लोक येतात, हे जे व्हिडिओ पण आहेत बरेच. तर भारी वाटलं, बघू शकता एवढी भारी म्हणजे नवल आहे. अजून पण लोक गुहेत राहतात. तर मागं आम्ही एक भारी ट्रेक मारलेला, खिरेश्वर मधून ट्रेक स्टार्ट केला, खराडवारा चढला आणि मसईचा जरा उतरून कोथळ्यात गेलो, कोथळ्यातून तळ्यातून शिद्दारा चढून मग आपला कुंजरगड केला आणि तिथून खाली उतरलो इकडं खोपसंडीत. आणि मग मान खांद्यावर जात गायदरीने परत साबळेवाडी आणि मग परत खिरेश्वर. तर ही आठवण सांगितली आजींना, तर त्यांना भारी वाटलं एकदम, कारण की ते बोलत आहेत आमचा एरिया सगळा तुम्ही फिरलाय. त्यांचं हे आपलं आजुळ पलीकडचं विहीर गाव आहे, म्हणजे तळ्याच्या पुढचं. तर त्यांना एकदम भारी वाटलं आमची ती भटकंती बघून, कारण की हे रानावनात फिरणारे त्यांना हा परिसर बराच ओळखीचा. आणि ते आम्ही एवढ्या वाटा केल्या तर त्यांना जरा नवलच वाटलं की बाबा हे नवीन पोरं आलं तर आता एवढे रान मारलंय त्यांनी. हाच होता माझ्याबरोबर. बघा रोहित होता माझ्याबरोबर. आम्ही दोघांनीच ट्रेक केलेला तो. रात्री 9 वाजलेला आम्हाला खिरेश्वर जायला. तुम्हाला गाईड कोण आहे तर मग ते डोंगरांची नावं सांगायला लागली ना. मग म्हणला तुम्ही ते अख्खा डोंगर, एक किल्ला, करकाय, दौंडा हे अख्खा फिरलेत ना. त्यांनी सगळ्या डोंगरांची नावं माहिती झाली. आजीने आल्या विचारलं की वाटाडे कोण आहे तुमच्या बरोबर. म्हणलं आजी आम्ही आधी फिरलेलो आहे. दादा काळजी लागते आमच्याकडे इकडे. नाही बरोबर आहे. तुम्ही येत्यात फिरायला पण आम्हाला पण काळजी वाटते. हो, कारण की बराच पावसाचा भाग आहे हा. आणि पूर्ण धुकं आहे वरती. तुम्हाला माहिती विचारली म्हणून माझ्या नवाल वाटला बा समजा. हा दोघं जण इथं का फसलं ना जाऊन ते सोंडारामध्ये. तुम्ही नाही का गाडी लावली आता हा तिथे फसलं तिथे वाटते हा. त्या वट्यापाशी पोल लावलं बघा. हा. तिथं दोघं जण असं दादानं आलतं फिरायला आणि कोणा बघितलंच नाही. ते डोळ्यात बुडालं ना. होय बुडाली होय. हा, संगनमेरची होती. त्या डोहाला काय म्हणतात तिथं? पाणावता म्हणून. पाणवटा. हा, पहिली जुने लोक तिथे पाणी. तर अशी तुम्ही सह्याद्रीत फिरताना रिस्क घेऊ नका. गावातील वाटाड्या प्रॉपर घ्या. माहिती नसेल तर तुमचा ट्रेक व्यवस्थित होईल, सेफ होईल. आपल्याला वाटत आहे ना, कारण की असं कुठं बी जाऊन पाण्यात उतरणं रिस्कीच आहे. तर अशी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. तर आता आपण म्हणून भाऊ तुला नाही विचार. हो आजी जाऊ, तुमची काळजी कळते की आम्हाला. असं बरं. अरे तुम्हाला लेकरा बाळात आई वडील हो, घरची वाट बघत असतात. मग फिरायला येतात म्हणजे. बरं बाबा येऊ का? आता आम्ही किल्ल्याकडे जातो. हे बघा पूर्ण दगड बाजूने रचून बनवलेली वाट. खोपसंडी गावापाशी आपल्याला एक कावडीच्या डोंगरातला तो धबधबा दिसलेला. आणि हा आता वाटेतच उजव्या बाजूला. पाणी कमी आहे
जोरात पाऊस असताना एकदम भारी दिसेल तो. धुकं बघा बस कसं मस्त घुसलंय दरीत. इथं टेपाडावर ठिकठिकाणी घरं पण आहेत बघा. आता याला वळसा घालत पुढं किल्ल्याकडे वाट जाईल. किल्ला आता पूर्ण धोक्यात गेलाय. नमस्कार बाबा. गुरु सोडलेत काय? आता किल्ल्याकडे जायला वाट ही इकडून वरती चढून. इथं आता गाडी यांनी कुठून आणली का पाय वाटेनीच? नाही रस्ता आहे ना. रस्ता कुठपर्यंत येतो? इथं डांबरी येतो? नाही कच्चा. तुमचं कुठं इथंच घर आहे काय? हे पोपसंडीच गाव खालचं बेस. नाही पण तो रस्ता कुठून येतो? हे बघा आपण ह्या मगाशी टेपाडावर होतो तिथून आता ही चढण लागली आहे. आता ही छान मळलेली वाट आपल्याला ह्या वरच्या टेपाडावर घेऊन जाईल. मग तिथून ट्रॅव्हल्स मारत आपल्याला किल्ल्याकडे जायचे. तिकडून येऊन आपण ही एक चढाई मारली. ह्या टेपाडाच्या पोटातच त्या गुहा होत्या. मग आता हे दुसऱ्या टेपाडाची चढाई करून आपण आता सपाटीवर आलो वरती. आता बाकीची येसपर्यंत थोडं थांबू. वरती किल्ला पूर्ण धुक्यात आहे. तिथे घराजवळ लाकडाची फ्रेम दिसते का? तिथे एवढं भारी मचान बांधलेलं ना, पूर्ण कागद बाजूनी त्याला गुंडाळलेला आणि त्याला शिडी होती वरती जायला. आम्ही त्यात मस्तपैकी जाऊन बसलेलो. भारी आठवणी मागच्या ट्रेकच्या. हे बघा ह्या घरापाशीच ते मचान दिसते बघा लाकडी. त्याची आता फ्रेमच राहिली आहे. त्यांनी कागद काढून घेतलाय. भारी एकदम. त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. हा एक नंबर. सह्याद्रीतील त्यात गोदड्या वगैरे होत्या मस्तपैकी आपल्याला बघायला मिळते. ही अशी आलिशान रूम. थोड्याच वेळात आपण वरती किल्ल्यावर पोचू. आपण जेव्हा उन्हाळ्यात आलेलो तेव्हा पूर्ण मोकळी होती ही खळगी. आता पूर्ण पाणी भरलंय त्यात. बरीच खळगी आहेत या परिसरात. ही अशी हां नॅचरल. या भागात अशी बरीच होल आहेत. हे बघा आता किल्ला इथून एक कातळातून वरती वाटचालीची शिडी लावली. आता जाऊ आपण त्याने. मला वाटलेलं कातळ टप्पा असेल कारण की आम्ही मागे गेलेलो तेव्हा शिडी नव्हती. आता आपण जाऊ शकतो. इकडून चढू आणि पलीकडून उतरू. बघू शकता हा रूट एकदम सेफ केला आहे आता शिड्या लावून. कारण की रिस्की होता एकदम. कातळ कड्यातून छोट्या छोट्या पावट्या होत्या त्यातून वरती जायला वाट होती. पण आता शिडी लावली लोखंडी. आरामात जाऊ शकतो आपण. तुम्ही मागचा माझा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला तो थरार अनुभवायला मिळेल कसा होता पहिला रूट. आता एकदम सेफ झालाय. आता आपण पोहोचलोय. ही लोखंडी शिडी बांधली आहे तिथं. हे बघा पहिला रूट या खोबण्यातून होता. हे बघा छोट्याशा खोबण्या दिसतात बाजूला. आणि ही आत्ताची शिडी. एकदम सेफ केला आहे हा रूट. हे बघू शकताय छोट्या छोट्या पायऱ्या. यातून आम्ही वरती गेलेलो. थोडं रिस्की आहे बघ केवढे छोटे आहेत एकदम. आणि आधारला पण काय नाही. इथून आपण डायरेक्ट आता बुरुजापाशी पोचू. आधुनिक रूट न यूज करतात हे मंडळी. पायऱ्यांचा रूट यूज करत आहेत. हे बघा असं पहिल्यांदा चढायला लागायचं इथून. हां तिथं वरती जाऊ आरामात. थांबा देते एक फोटो. अरे वा मस्त वाट मिळाली आम्हाला. हे बघा ही जरा चोरवाटेसारखी वाटते कारण की छोटे छोटे पावटे आपल्याला वरती घेऊन चाललेत किल्ल्यावर. इथं थोडी कसरत करून आता आपण बुरुजातून किल्ल्यात प्रवेश केलाय. इथलं रेलिंग याचा विषय काय नाही पण घाम नाही येतो. पूर्ण किल्ल्याला रेलिंग आहे बाजूने. इकडं महादेवाचं मंदिर आहे. वरती वाड्याचे अवशेष आहेत आणि पाण्याची टाकी. एवढंच काय ते किल्ल्यावर पाहायला मिळतं आपल्याला.
आणि एक ते नॅचरल गुहा आहे ती बघायची आपल्याला आज. बरीच टाकी आहेत गडावर. तर पावसामुळं मस्त पाणी साचले, उन्हाळ्यात मोकळं होतं पूर्ण. तर आता थोडं इथं वरती गेलं की गडमाथा येईल. वरती पॅगोड बांधलाय बघा आता. बघू शकता पाण्याच्या टाक्या बऱ्याच आहेत किल्ल्यावर. पूर्ण धुकं आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर काय दिसणार नाही. नाहीतर मागे आलेलं तेव्हा मस्त कळसुबाई रांग, घनचक्कर रांग आणि इकडं हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला, असा मस्त परिसर दिसत होता. नापता डोमा भारी एकदम. तो आपला व्हिडिओ बघू शकता तुम्ही जुना. आता इथं थोडे वाड्याचे अवशेष आहेत. इकडं वाड्याचे अवशेष दिसत आहेत. पुढं पण पाण्याचे टाके आहेत बघा. बराच लांबवर पसरला आहे. तर आता आपण हे शेतदार चढून आलो आणि इकडून या झाडीवरल्या कारवीच्या रानातून ट्रॅव्हल्स घेत मग खिंडीत आणि मग खिंडीतून फोपसंडी गावातून येणाऱ्या वाटेने आपण किल्ल्याची चढाई केली. इकडे बघा तारामती शिखर, बालेकिल्ला हरिश्चंद्रगडाचा, नापता डोमा, हा डोमा आणि या साईडचा नापता, हे दोन शिखर पण दिसत आहेत आता आपल्याला. इकडे लांबूर आजोबा, गुहिरीदारची खिंड पण दिसते, हा करंडा, मग कात्राबाई, मुडा, गवळदेव, घनचक्कर ही रांग अशीच. त्याच्या मागे आपल्याला कळसुबाई रांग दिसते आणि त्यातलं अलंग मदन कुलंग हे दुर्ग त्रिकूट, त्यातला अलंग एकदम स्पष्ट दिसतोय. आणि इकडं आलं तर हे कळसुबाई साकेरा शिखर, इकडं पांडा, पट्टा, औंधा, बेतनगड असे हे किल्ले पुसट आहेत एकदम. तर असा मस्त एक परिसर दिसतोय. हा कारकाईचा डोंगर. अजून एक पाण्याचं टाकं. आता गडावर बरंच धुकं आहे त्यामुळं आजूबाजूचा परिसर काय दिसणार नाही आपल्याला. थोडी वाट बघू आपण. हे बघा थोडे दगडी बांधकामाचा अवशेष दिसत आहे इथं चौथऱ्याचे. किल्ला काही जास्त मोठा नाही. आणि तो इथं बघा हे शंकराचं उघड्यावरचं मंदिर आहे इथं आणि त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. ते एक गणपतीचं शिल्प आहे ते आपल्याला बघायचं आहे कातळात कोरलेलं. पाण्याच्या टाक्यात आहे ती. हर हर महादेव. बघा टाक्यात गणपतीचं शिल्प आहे, गणपतीचं बघू शकता. हे समोर गणपती कोरलाय पूर्ण या टाक्यात. इथे एक मारुतीरायाचं पगडीवालं शिल्प आहे, डोक्यावर टोपी असलेलं. आणि इथून खाली उतरते वाट आणि ट्रॅव्हल्स घेत परत फोपसंडी. आपण उतराई करताना या वाटेने उतरू. आता ही चिंचोळी धार गेली आहे किल्ल्याची पुढं. हे बघा आता थोडं मोकळं झाले, खालचं विहीर गाव दिसायला लागले. पण इकडंच बसायला पाहिजे. इकडं झालं की आपलं नशीब असेल तर थोडा बाजूचा परिसर दुःख हटलं तर बघायला मिळेल, नाही तर काय असंच राहणार आहे वातावरण. मग आम्ही तो मसईचा जरा उतरून कोथळ्यात गेलो. कोथळ्यातून तळे आणि तळ्यातून मग इथे एक धार चढती वरती सिद्धधारा, तिने मग ट्रॅव्हल्स मारत इकडे कुंजरगड केलेला. इकडे खाली पुसट विहीर गाव दिसते. त्या गावातून पण किल्ल्यावर यायला वाटे. ही किल्ल्याची पुढे गेलेली माची. तिकडे एंडला जाऊ आपण, तिकडे पण पाण्याची टाकी आहेत. आणि हा बुरुज.
या चिंचोळ्या माचीकडे जाताना हे लागलेलं पहिलं टाकं किती मोठं आहे बघू शकता. याची पडझड झाली आहे थोडी. हे दुसरं टाकं. आता एंड लावलोय आपण आणि इकडून विहीर गावातून येणारी वाट. चांगली शिडी बसवली इकडं आणि आता मोकळं झाले बघा खाली. आता आपण परत आलोय मारुतीरायाचं शिल्प बघण्यासाठी खास, कारण की वरून गेलो आणि मिस झाले कुठेतरी, सापडलं नाही. तर एक येताना आता मस्त पाण्याचं टाकं आहे, पूर्ण कातळ आहे वरून, एवढीच त्याला आतमध्ये जायला जागा आहे. इकडं शंभू महादेवाचं मंदिर राहिले आणि इकडं वाड्याचे अवशेष आणि आपण पुढून चढून आलोय आणि नेमकं हे मिस झाले, त्यासाठी आपण परत आलोय. हे बघा सापडले. आता हे जवळून बघितलं मी, मारुती राया असं वाटत नाही, धनुष्य आहे हातात, वीर वाटतोय कोणतं तरी. जाणकारांनी सांगावं नक्की हे शिल्प कशाचं आहे. आणि या बाजूला हे नागशिल्प. हे या पाण्याच्या टाक्यात आहे. अशा प्रकारे आपली ही कुंजरगड भटकंती झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रूटने उतरतोय, म्हणजे हा रूट या गडाला ट्रॅव्हर्स मारत परत आपण ज्या फुपसंडी गावातून रूटने आलोय त्यालाच जाऊन मिळतो. चला आता आपण उतरायला सुरुवात करू. इकडे हे मारुती शिल्प आणि त्याच्या बाजूनेच ही वाट उतरते आता खाली. इथं वाटेच्या बाजूलाच हे नॅचरल भागदाड पडले मोठ्याच्या मोठं. आता इथून मस्त झाडी भरल्या रानात वाट जाईल आणि तिथून पुढं आपल्या आलोय त्या वाटेला मिळेल. चला चला चला. आता आपण गडाला पूर्ण ट्रॅव्हर्स मारत, हे आपल्याला घर दिसलेलं बघा मगाशी. आता इकडून परत आपल्याला हाय त्या वाटेने खाली उतरायचं. किल्ला आता बघा पूर्ण धुक्यातून मोकळा झालाय. आता ही एक उतराई मारली की आपण खाली बघा डांबरी रस्ता दिसायला लागलाय. तिकडून चालत आपण स्टे केलेला तिकडे जाऊ, जेवू आणि मग परतीचा प्रवास सुरू होईल. हा बघा, हा समोर जो दिसतोय तो फुपसंडी गावाजवळचा कावडीचा डोंगर आहे. त्याचा आकार बघू शकताय, कावडीसारखा झालाय, त्यामुळे कावडीचा डोंगर. इथं याला पाणवठा बोलतात. आता आपण किल्ल्याची उतराई करून आलो, तर डांबरीने आपल्याला परत आपण जिथं स्टे केलेला तिकडे जायचं चालत. इथं मस्त खाली एक फॉल असणार आहे, तो आपल्याला पलीकडून बघायला मिळेल. तर मित्रांनो, बेस फुपसंडीला येत आपलं जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. तर एकदम भारी झाला ट्रेक.
सकाळी सकाळी वाटलेलं की बाबा लयच पाऊस असेल, पण आरामात झाला, काही प्रॉब्लेम नाही, सुरक्षित एकदम सगळे खाली आले. तर आता परतीच्या प्रवासाला लागलोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज अक्षय होता सोबत. तुला कसं वाटलं ट्रेक? या पावसाळ्यातला पहिला ट्रेक एकदम जोरात निसर्गरम्य वातावरणात सुखरूपरित्या ट्रेक पूर्ण झाला. तुम्ही अशाच भटकंतीसाठी येत जावं पावसाळ्यात. आणि सुरक्षित करत जावं भटकंती, वाज बाकी काय नाही. सुरक्षितता महत्वाची पावसाळ्यात. हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं भोपसंडी गाव आणि कुंजरगड भटकंती असं एकदम धमाल ट्रेक झालंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अशाच अपडेट व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.